नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। या पाठामध्ये आपण छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ, आझाद हिंद सेनेचे कार्य यांचा अभ्यास करणार आहोत। आपण सुरुवातीला पाहूया 1935चा कायदा। या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली। यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता। संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्तता राहणार नव्हती, त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला। म्हणून या कायद्यातील संघराज्याची योजना अंमलात आली नाही। 1935चा कायदा आपण पाहूया। या कायद्याने काय केलं, भारतात जे ब्रिटिश शासित प्रांत होते, म्हणजे ब्रिटिशांचे जिथं शासन चालत होते असे जे प्रांत आणि संस्थाने होते, यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली। आणि यानुसार जे ब्रिटिश शासित प्रदेश आहेत त्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता। म्हणजे असा कायदा करण्यात होता की आता जे ब्रिटिश लोक त्याच्यावरती शासन करतात असे जे प्रदेश आहेत त्या सर्व प्रदेशांचा कारभार आपल्या भारतातील प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता। संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्तता राहणार नव्हती। संस्थाने जर आपल्या ह्या संघराज्यामध्ये सामील झाली तर त्यांना स्वायत्तता म्हणजे एकदम स्वातंत्र्य असं राहणार नव्हतं। थोडंसं संघराज्यानुसार जो आहे तो त्यांचा ते कारभार पाहावा लागणार होता। त्यामुळे संस्थानिकांनी काय केलं, संघराज्यात सामील होण्यास नकार दिला। म्हणून या कायद्यातील संघराज्याची योजना अंमलात आली नाही। आता प्रांतिक मंत्रिमंडळे पाहूया आपण। 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही, तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले। 1935चा जो कायदा आपण आता पाहिला त्यामध्ये काय झालं, त्यामुळे राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही, तरी त्यांनी काय केले, या कायद्यानुसार होणाऱ्या जे प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकामध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले। 1937मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या। त्यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली आणि इतर 3 प्रांतांमध्ये काय झालं, कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेथे संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्यात आले। 1937 साली काय झालं, 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या, पण 8 प्रांतांमध्ये काय झालं, राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे तयार झाली। परंतु जे 3 प्रांत शिल्लक राहिले त्यामध्ये कुणालाही बहुमत मिळाले नसल्यामुळे तेथे काय झालं, संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्यात आले। राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता, मूलोद्योग, शिक्षणाची सुरुवात, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना, दारूबंदी, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यांसारखी अनेक लोकोपयोगी कामे केली। बघा, राष्ट्रीय सभेचे जे मंत्रिमंडळ होते त्यांनी काय काय केलं, राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता, जे राजबंदी होते म्हणजे आपले जे नेते होते त्या बऱ्याच नेत्यांना इंग्रजांनी तुरुंगामध्ये टाकले होते, त्यांची मुक्तता केली। मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात केली, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना केल्या, दारूबंदी केली, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यांसारखी अनेक लोकोपयोगी कामे केली। क्रिप्स योजना। दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला। जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या। जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले। म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले। मार्च 1942मध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली, परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही। पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्याने राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली। क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळली। आपण क्रिप्स योजना पाहूया। दुसऱ्या युद्धात इंग्लंडने काय केलं, जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला। दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने काय केलं, तर जपानच्या विरोधामध्ये अमेरिकेचा पक्ष घेतला। जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या।
जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. जपानी फौजा भारताच्या सीमेनजीक येऊन थडकल्या, म्हणजे आता आक्रमण करायचं म्हणून. आणि जर भारतावरती आक्रमण केलं तर आपल्याला भारतीयांचे सहकार्य घ्यावे लागेल असे इंग्लंडला वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे जे प्रधानमंत्री होते त्यावेळी कोण होते बघा, विन्स्टन चर्चिल यांनी काय केलं, स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. मार्च 1942 त्यांनी भारतविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली. परंतु या योजनेमुळे काय झालं, कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही. पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेमध्ये नसल्याने राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली. क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली. म्हणजे जी क्रिप्स योजना होती त्यामध्ये भारताला पूर्ण स्वातंत्र्य देणार असा काही उल्लेख नव्हता. तसेच जे मुस्लिम होते त्यांच्यासाठी पाकिस्तानची निर्मिती होणार वगैरे असंही काही नव्हतं. त्यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्यामुळे मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळली, क्रिप्स योजना. आता दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा आपण पाहूया. 1939 युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा आपण पाहूया. 1939 काय झाले, युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्यावेळीचे जे व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणाही केली. म्हणजे आता ज्यावेळी दुसरं महायुद्ध झालं त्यावेळी आता इंग्लंडला भारताची मदत घेणे गरजेचे होते. मग त्यांनी काय केलं, व्हाईसरॉय जे होते त्यावेळी त्यांनी सरळ घोषणा करून टाकली की भारत इंग्लंडच्या बाजूने युद्ध करणार. त्यावेळी जे होते व्हाईसरॉय त्यांचं नाव लॉर्ड लिनलिथगो यांनी अशी घोषणा केली. मग युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. युरोपात जी लोकशाही आहे त्याचं रक्षण व्हावं यासाठी आपण लढतो आहोत असा इंग्लंडने दावा केला. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. राष्ट्रीय सभेने इंग्लंडकडे काय मागणी केली, जर तुम्ही हा जो बोलताय तो दावा खरा आहे तर ताबडतोब भारताला तुम्ही स्वातंत्र्य द्यावे. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला. मग त्यामुळे नोव्हेंबर 1939 काय झालं, राष्ट्रीय सभेचे जे प्रांतिक मंत्रिमंडळ होते त्यांनी राजीनामे दिले. छोडो भारत चळवळ. क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशाराही देण्यात आला. छोडो भारत चळवळमध्ये बघूया आपण. क्रिप्स योजना फेटाळून लावली. त्यामुळे क्रिप्स योजनेनंतर काय केलं, राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. मग वर्धा येथे काय झालं, 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. ही मागणी जर मान्यच नाही केली तर काय करणार आहे, तर राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी कशी अहिंसक चळवळ सुरू करणार असा इशाराही देण्यात आला. आता छोडो भारत ठराव. 7 ऑगस्ट 1942 इथे त्यांनी किती मागणी केली, 14 जुलै 1942. तर 7 ऑगस्ट 1942 रोजी काय झालेलं, मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, क्रांती मैदान म्हणतात त्याला, मुंबईचा गवालिया टँक मैदान आहे त्यालाच क्रांती मैदान असे म्हणतात, राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होता. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरती म्हणजेच क्रांती मैदानावरती राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते कोण, तर मौलाना अबुल कलाम आझाद. मग ब्रिटिशांनी आमचा भारत सोडून जावा या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे हे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होता. मौलाना आझाद इथे फोटो दाखवला आहे त्यांचा.
8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गांधीजी म्हणाले, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वातंत्र्य झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आव्हान केले. बघा, आता ह्या छोडो भारत ठरावामध्ये 7 ऑगस्ट 1942 रोजी क्रांती मैदानावरती जे राष्ट्रीय सभेने अधिवेशन सुरू केले, त्या अधिवेशनामध्ये मौलाना आझाद हे त्यांचे अध्यक्ष होते त्या अधिवेशनाचे. आणि ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या ठरावावरती तेथे शिक्कामोर्तब होणार होता. मग त्यावेळी 8 ऑगस्ट रोजी काय झालं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की आता इंग्रजांनी आपला भारत सोडून जावा. तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी हे केलेला छोडो भारत ठराव जो त्यांचा होता तो प्रचंड बहुमताने मंजूर झाला. मग गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तेव्हा गांधीजी म्हणाले, बघा गांधीजींनी कसं प्रोत्साहित केले लोकांना की या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ असे गांधीजींनी भारतातील लोकांना प्रोत्साहन दिले आहे. म्हणजे जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले. आता जन आंदोलनाला प्रारंभ. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले. संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले, गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले. गांधीजींनी लोकांना आवाहन केले, आपण प्रत्येकजण स्वातंत्र्य आहेत असे समजा, असं गांधीजींनी लोकांना आवाहन करून सांगितलं. गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे भावनेने बलिदानास सिद्ध होण्यास स्फूर्तिदायक आवाहन केले. आता त्यामुळे काय झालं, जन आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर. म्हणजे आता इंग्रजांनी काय केलं, राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनाच अटक केली. मग जनता कशी झाली, संतप्त झाली. त्यांनी काय केलं, जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवरही लाठी हल्ला केला, गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी ठिकाणी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले आहेत. चला जाऊन घेऊयामध्ये वैयक्तिक सत्याग्रह बघूया आपण. ब्रिटिश सरकार मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धाविरोधी प्रचार करण्याचे ठरवले. यासाठी सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला. यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. त्यांच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. आता इंग्रज आपल्या देशातून जात नाहीत, ते आपल्या मागण्या मान्य करत नाहीत हे लक्षात आल्यानंतर प्रत्येकाने वैयक्तिक सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश सरकार आपल्या मागण्याकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रीय सभेने युद्धाविरुद्ध प्रचार करण्याचे ठरवले. यासाठी सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला. यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जो वैयक्तिक सत्याग्रह होता तो आचार्य विनोबा भावे यांनी केला. त्यांच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये पहा, स्फूर्तिगाथा बालवीरांची.
स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले. नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला. या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले. म्हणजे ही जी स्वातंत्र्याची चळवळ होती ती शाळकरी विद्यार्थ्यांनीही त्यावेळी योगदान दिले होते. नंदुरबारमध्ये येथे एका शाळेमधील विद्यार्थी होता शिरीष कुमार यांनी काय केलं, याच्या नेतृत्वाखाली सर्व मुलांनी काय केलं, तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी चिडून काय केलं, त्या छोट्या मुलांवरही गोळीबार केला. या गोळीबारामध्ये शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले. आपल्याला ते शिरीष कुमारचा फोटो दाखवलेला आहे. किती छोटासा मुलगा आहे. तो सुद्धा अमर झाला देशासाठी. आता पाहूया भूमिगत चळवळ. 1942च्या अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळाले. आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांच्याकडे आले. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, SM जोशी, शिरूभाऊ लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यांसारखे अनेक नेते आघाडीवर होते. रेल्वे मार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गांनी आंदोलकांनी दळणवळणाला व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली. परंतु संपूर्ण भारतात आंदोलनाचे पडसाद उमटले. आता आपण पाहूया भूमिगत चळवळ. 1942 अखेरीत काय झालं, जन आंदोलन होतं त्याला नवीन वळण मिळाले. आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांच्याकडे आले. या कार्यकर्त्यांच्याकडे आपण पाहिलं बघा, इथे जे आपल्याला जयप्रकाश नारायण यांचा फोटो दाखवलेला आहे. तर कोण कोण होते, जयप्रकाश नारायण होते, डॉक्टर राम मनोहर लोहिया होते, छोटूभाई पुराणिक होते, अच्युतराव पटवर्धन होते, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, SM जोशी, शिरूभाऊ लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यांसारखे अनेक नेते आघाडीवरती होते. बरीच नावं ह्यातली आपण ऐकली असतील. म्हणजे आता या देशातील सर्व भागातून हे सगळे नेते एकत्र आले आणि त्यांनी जन आंदोलनाला नवीन वळण दिलेले आहे. त्यांनी काय करायला सुरुवात केली तर बघा, रेल्वे मार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गाने आंदोलकांनी दळणवळण आणि सरकारी यंत्रणा विस्कळीत केली आणि संपूर्ण भारतात आंदोलनाचे पडसाद उमटले. सिंध प्रांतात हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारे रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सिंध प्रांतामध्ये काय केलेले, हेमू कलानी यांनी काय केलं, हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाऊन रेल्वे येत असलेली, म्हणजे हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे त्यांना समजतात त्यांनी काय केलं, रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारे यांची लाल सेना अशा गटाने कित्येक महिने सरकारला सळोके पळो करून सोडले. आता इंग्रज सरकार आपलं बऱ्याबोलाने ऐकत नाही हे पाहिल्यानंतर यांनी काय केलं, आंदोलनाला एक वेगळंच वळण दिलं. सध्याचं जे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांचा आझाद रस्ता हा एक गट होता आणि नागपूरच्या जनरल आवारे यांची लाल सेना अशा गटाने काय केलं, कित्येक महिने सरकारला सळोकी पळो करून सोडलं, म्हणजे खूप त्रास द्यायला सुरुवात केली. मुंबईला विठ्ठल झवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. त्याला आझाद रेडिओ असे म्हणतात. गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले कोणी तर उषा मेहता, विठ्ठल झवेरी मुंबईला केलेले हे, त्यालाच आझाद रेडिओ असे म्हणतात. त्यावर राष्ट्रभक्तीची गीते गायली जात, देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात, देशभक्तीपर भाषणे प्रक्षेपित केली जात. यामुळे आंदोलन चालवण्यास जनतेला प्रोत्साहन मिळेल. अशी प्रक्षेपण केंद्रे नंतर कोलकाता, दिल्ली, पुणे येथेही काही काळ चालली. प्रति सरकारची स्थापना.
देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली, यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. देशामध्ये काही भागामध्ये काय केलं तर जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांना हाकलून दिले. म्हणजे जिथे ब्रिटिश अधिकारी काय करायचे, आपले शासन चालवायचे, त्या लोकांना त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथून हाकलून दिले. आणि मग आता तिथे कोणीतरी शासन केलं पाहिजे, म्हणून त्यावेळी काय लोकाभिमुख म्हणजे लोकांच्या मते लोकांनी ठरवलेली अशी सरकार स्थापन करण्यात आली, यालाच म्हणायचं प्रतिसरकार. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया आणि आझमगड, बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया या जिल्ह्यात प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. मग कुठल्या भागामध्ये करण्यात आले बघा, बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर आणि पूर्णिया या जिल्ह्यामध्ये ही प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. क्रांती अग्रणी GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यांसारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली. त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. बघा, प्रतिसरकार जरी स्थापन केले तर त्यांनी काय केलं, प्रतिसरकारमध्ये कसं करण्यात आलं तर क्रांती अग्रणी GD उर्फ किंवा त्यांचं नाव होतं बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली काय केलेलं, ही तुफान सेनेच्या माध्यमातून काय केलं, तुफान सेना जी होती त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेली, त्यांनी काय केलं, कर गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे, म्हणजे कसं जनतेच्या दृष्टीने सर्व कायदा करणे, म्हणजे त्यांना त्रास होणार नाही असं कायदा करणे, गुन्हेगारांना शासन करणे यांसारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. या सरकारने नेमलेले जे लोकन्यायालय होते त्यानुसार जे न्यायनिवाडा करत ते लोकांना लोक तो न्यायनिवाडा स्वीकार करत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी म्हणजे यांनी सगळं जनतेच्या समाज सुधारणासाठी सर्व कामे केली. सावकारशाहीला विरोध करणे, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे सरकारने केली आणि यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. आता चले जाव चळवळीचे महत्त्व. 1942च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान दिले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला आणि या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते. आपल्याला ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो दाखवलेला आहे. चले जाव चळवळीचे महत्त्व पाहूया. 1942च्या चळवळीने काय झालं, देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप धारण केले. मग स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करणे म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला आता पाहिजेच, हे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. आता इंग्रज काय करायचे, कोणी कुठे आंदोलन केलं काय केलं तर तिथं दडपशाही केली जायची. पण आता त्या आंदोलकांची संख्या होती, पूर्ण देश पेटून उठला होता. मग एवढे आंदोलक होते ती त्यांना कुठे कुठे थांबवून ठेवणार, त्याच्यातील तुरुंगही कमी पडायला लागले. मग साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादी काय करायचे, राष्ट्रभक्तीपर गीते लिहायची आणि त्या गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवायचा आणि या राष्ट्रवादी आंदोलनालाच ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते. आता पाहूया आझाद हिंद सेना. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केला. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरोधात युद्ध करण्यास उभे राहिले. हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते होते आणि नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेना आपण पाहूया. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काय केले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खूप प्रयत्न केले. भारताच्या पूर्व सीमेवरती हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरोधात युद्ध करण्यास उभे राहिले. जे आपले सैनिक होते, हिंदी सैनिक होते, ज्यांच्यावरती ब्रिटिश लोक जोर जबरदस्ती करत होते, ते सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यासाठी तयार झाले. हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस.
सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्त्वपूर्ण नेते होते. त्यांनी 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावे, त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूचीही मदत घ्यावी, असे सुभाषबाबूंचे मत होते. परंतु याबाबत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले. परिणामी सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. इथे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आता यावेळी काय झालेलं, इंग्लंड जे होते ते दुसऱ्या महायुद्धात गुंतले होते. तर त्यांना काय वाटायचं, सुभाषचंद्र बोस आता इंग्लंड जर दुसऱ्या महायुद्धात गुंतले आहे तर आपण त्याचा फायदा घेऊन भारतात काय करायचं, आंदोलन तीव्र करायचं. मग त्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या शत्रूची मदत घ्यावी असे त्यांचे मत होते. परंतु याबाबत जे राष्ट्रीय सभेचे ज्येष्ठ नेते होते त्यांचे आणि त्यांचे मतभेद झाले. मग परिणामी सुभाषबाबूंनी काय केलं, अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी, म्हणजे आपले जे काही विचार आहेत ते जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी काय केलं, फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करू लागले. त्यामुळे सरकारने त्यांना बंदिवासात टाकले. तुरुंगात सुभाषबाबूंनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्याने शासनाने त्यांना मुक्त करून त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. तेथून वेषांतर करून सुभाषबाबूंनी सुटका करून घेतली. 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले. तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून काय करायचे, ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करायचे. परंतु सरकारने काय केलं, त्यांना बंदिवासात कारागृहात टाकले. मग सुभाषबाबूंनी काय केलं, तिथे उपोषण चालू केले. मग उपोषण चालू केल्याने इंग्रजांनी त्यांना सोडले आणि त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. परंतु तेथून काय केलं, त्यांनी वेषांतर केलं आणि आपली सुटका करून घेतली आणि ते 1941च्या एप्रिलमध्ये जर्मनीला पोहोचले. तेथे त्यांनी काय केलं, फ्री इंडिया सेंटर स्थापन केले, फ्री इंडिया सेंटर. आणि जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन करू लागले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. आता आझाद हिंद सेनेची स्थापना. रासबिहारी बोस 1915 पासून जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक आणि अधिकारी जपानच्या हाती लागले. युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण मोहनसिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. आता बघा, आपण पाहूया रासबिहारी बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना. रासबिहारी बोस 1915 पासून जपानमध्ये राहत होते. आणि आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी काय केलं, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. मग 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले जपानने. मग तेथील ब्रिटिश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक जे होते आणि अधिकारी होते जपानच्या हाती लागले. मग जपानच्या हाती लागल्यानंतर युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिलाच आझाद हिंद सेना असे नाव दिले आणि पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग धिल्ला, प्रेमकुमार सहगल इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्रांनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे आवाहन केले.
1943च्या ऑक्टोबरमध्ये काय झालं, नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग धिल्ला, प्रेमकुमार सेहगल इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी काय केलेलं तर भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन केले. म्हणजे तुम्ही देशासाठी लढा, मी तुम्हाला आझादी मिळवून देऊन असा त्याचा अर्थ होता. आझाद हिंद सेनेचा पराक्रम. नोव्हेंबर 1943मध्ये जपानने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. नेताजींनी त्यांना अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. 1944मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमार आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणे जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत होते, परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली. बघा, आझाद हिंद सेनेचा पराक्रम पाहूया. नोव्हेंबर 1943मध्ये काय झालं, जपानने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून घेतली आणि ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. जपानने जिंकून घेतलेली अंदमान आणि निकोबार बेटे त्याने आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. मग नेताजींनी त्यांना अनुक्रमे शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली. जे अंदमान निकोबार बेटे होते त्यांना नावं काय दिली, शहीद आणि स्वराज्य. मग 1944मध्ये काय झालं, आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणे जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून जी मिळणारी मदत होती ती बंद झाली, त्यामुळे इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेने काय केलं, आझाद हिंद सेनेचे सैनिक होते ते नेटाने लढतच राहिले, परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. अशा रीतीने आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे रोमहर्षक पर्व संपले. पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप केला. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, तेज बहादूर सप्रू यांसारख्या निष्णात कायदेपंडितांनी त्यांच्या बचावाचे काम केले. मात्र लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला. अखेरीस लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या. भारतीय नौदल आणि विमान दलातील उठाव. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये व वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्याचा उद्रेक 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला. सैनिकांनी युद्धनौकेवर तिरंगी ध्वज फडकवला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकांवरती गोळीबार केला. त्याला उठावकऱ्यांनी गोळीबारानेच उत्तर दिले. मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. भारतीय नौदल आणि विमान दलातील उठाव पाहूया आपण. आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून काय झालं, नौसैनिकांमध्ये आणि वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्याचा उद्रेक 18 फेब्रुवारी 1946 रोजी काय झालं, मुंबई येथे तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला. सैनिकांनी काय केले, युद्धनौकेवरती तिरंगा ध्वज फडकवला आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणाही दिल्या. ब्रिटिश सरकारने काय केलं, लष्कर पाठवून नौसैनिकांवरती गोळीबार केला. त्या उठावकरांनी काय केलं, गोळीबारानेच उत्तर दिले. म्हणजे जशास तसेच वागले तेथील सैनिक. मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांचा पाठिंबा दिला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने काय झालं, नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली. मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला. हे उठाव राज्यकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचवल्याचे निर्देशक होते. अशा प्रकारे 1942 ते 1946 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिशांविरोध व्यक्त झाला. लष्कर आणि नौदल व विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते.
तेही आता ब्रिटिश विरोधी बनू लागले. या सर्व घटनांमुळे भारतातील आपली सत्ता फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला. हे उठाव राजकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचल्याचे निर्देशक होते. म्हणजे या उठावामुळे काय झालं, जे राजकर्त्याविरुद्ध म्हणजे जे सरकारचं राजकारण होतं त्याविरुद्ध असंतोष होता सगळ्यांच्याकडे. अधिकाऱ्यांमध्येही म्हणजे हवाई दलाचे अधिकारी, नौसैनिक तसेच दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणचे जे हवाई दलातील अधिकारी होते त्या सर्वांनी संप पुकारला. ह्यावरून असे दिसते की त्यांनाही इंग्रज सरकारचं हे जे शासन होतं ते पसंत नव्हतं. मग अशा प्रकारे 1942 ते 1946 या काळात काय झालं, भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिशाविरोधी व्यक्त झाला. लष्कर, नौदल आणि विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे कसे होते, आधारस्तंभ होते. मग तेही आता ब्रिटिशांविरुद्ध बनू लागले. यावरून ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले की आता आपली भारतातली जी सत्ता आहे ती फार काळ टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. बघितलं, ब्रिटिशांना घालवण्यासाठी आपल्या देशातील किती लोकांनी किती काय काय प्रयत्न केले. लहान मुलांनीही या बलिदान दिलेले आहेत. अशा प्रकारे हा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व 9वा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.